हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज अशी ही सुंदर पफ स्लीव्ज बनवणार आहोत. हे आपलं अस्तर आहे. अस्तर मी मेजरमेंटनुसार कट केलेलं आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे. हे डबल फोल्डेड आहे आणि 18 इंच घेतलेलं आहे. आपलं हे काठ तर अस्तर 11 इंच आहे आणि काठ 5 इंच आहे आणि जे मेन फॅब्रिक जे घेतलेलं आहे ते 7 इंच घेतलेलं आहे. 7 आणि 5 12, पण आपलं स्लीव जे आहे ते 11चीच आहे. तर मग 1 इंच आपल्या जॉईंटसाठी लागणारच आहे तो. तर मेन फॅब्रिकवरती 2-2 इंचावरती दाखवल्याप्रमाणे मार्क्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं. दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचं आणि ही स्लीव्ज पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर दिसते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्टिच करा. अशा प्रकारे व्यवस्थितपणे स्टिच करून दोन्ही साईडने स्टिच करायचं. एक साईडने पूर्ण एकावरती एक अशा निऱ्या घ्यायच्या आणि एक साईडने अर्धा इंचाचा गॅप ठेवून व्यवस्थितपणे त्याला सेट करून आपण टिप मारून घ्यायची. पुन्हा आपलं जे काठ होतं त्या काठाचा मध्य काढून त्या चुन्यांच्या बरोबर मध्ये ते काठाचा मध्य त्याला पिन लावून घ्यायची आणि ते व्यवस्थित सरळ स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा त्याला व्यवस्थित करून एक दाब टिप ही मारून घ्यायची. म्हणजे कसं ते एकदम व्यवस्थित बसतं. आता त्यावर आपले जे मेन माप होतं ते कट केलेले अस्तर आहे ते त्याला स्टिच करून घ्यायचं आणि बॅक साईडने त्याची कट अशी फोल्ड करून घ्यायची. पुन्हा ते पूर्ण जसं आपण साध्या बाहीला स्टिच करतो तसं ते अस्तर स्टिच करून घ्यायचं आणि ही अशी सुंदर बाही अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाली. बाय बाय.